मित्रांनो, माझ्यापेक्षा जलद या जंगलात कोणी नाही. मी वाऱ्यालाही हरवतो आणि पावसापासून आधी घरी पोहोचतो. अरे पण तू कधी हळू चालतोस का? आम्ही पाहिलंच नाही. हळू चलणे म्हणजे हरलेल्यांसाठी असतं. सशा भाऊ, वेग छान असतो, पण कधी थांबायचं आणि कधी धावायचं हे कळलं पाहिजे. हे सुद्धा लक्षात ठेवा. अरे वा, म्हणजे आता तू मला शिकवणार कसं चालायचं, कसं धावायचं ते? चल मग एक शर्यत लावूया. या पायवाटेवरून पुढच्या 12 झाडांपर्यंत जो आधी पोचेल तो राजा. ठीक आहे, पण मी जिंकलो तर तू मला आयुष्यभर आदर देशील. ठरलं तर मग मी हरणारच नाही. माझा वेग बघ, माझे पाय बघ, तू बघतच नाशील आणि मी तिथे पोहोचेन सुद्धा. आणि शर्यतीला सुरुवात झाली. तेवढ्यात काय झालं? ससा विजेच्या वेगाने पळाला. त्याच्या पायाने सगळी धूळ उडवली. कासव मात्र अजून शर्यतीची सुरुवातच करत होता. ससा 4 झाडं पुढे गेल्यावर त्याला लक्षात आलं, आपण खूपच पुढे आलो आहोत. तो थांबला, मागे वळून पाहिलं. कासव अजून पहिल्या झाडाजवळ सुद्धा पोहोचला नव्हता. ससा पुन्हा वेगाने पळाला. कासव मात्र मागून हळूहळू चालत येत होता. पुढे 7-8 झाडं गेल्यावर सशाच्या लक्षात आलं, आपण तर खूपच पुढे निघून आलो आहोत. आता आपण लगेच त्या शेवटच्या झाडापर्यंत आरामात पोहोचू. त्याने मागे वळून पाहिलं. कासवाने अजून फक्त 5 झाडच पार केली होती. सशाने विचार केला, आता काय कासव जिंकत नाही, मी आरामात ही शर्यत जिंकणार. आता मला कासव हरवूच शकत नाही. मी आता एक काम करतो, थोडा आराम करतो. असं बोलून ससा झाडाखाली पडला. डोळे मिटले आणि सशाला गाढ झोप लागली. जीवनात थांबलं की वेळ पुढे जातो. पूर्ण गोष्ट पाहण्यासाठी आजोबांच्या गोष्टी या आपल्या YouTube चॅनलला आजच भेट द्या.